नमस्कार. नेक्स्ट एग्जांपल cos square x dy by dx plus y is equal to tan x. सो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर इंटिग्रेटिंग फॅक्टरचा कन्सेप्ट आपल्याला यूज करता येईल. पण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कशा फॉर्मॅटमध्ये असतं तर dy by dx plus py is equal to q त्या फॉर्मॅटमध्ये आहे का आणि नसेल तर रिअरेंज करून तसं येतंय का आपल्याला बघावं लागेल. सो dy by dx ला इथे मल्टिप्लाइंग फॅक्टर दिसतोय तो आपल्याला इथे चालणार नाही म्हणजे त्याला सगळीकडे आधी डिवाइड करून घ्यावं लागेल. So cos square x ने divide करूया. That implies dy by dx plus y upon cos square x is equal to tan x upon cos square x. आता हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे का चेक करूया. सो dy by dx plus some py. p means काय आहे 1 upon cos square x आणि y is equal to x च्या टर्म्स पाहिजेत q means. So q is equal to this. So हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. So this is linear differential equation where p is equal to 1 upon cos square x and q is equal to tan x upon cos square x. आता ते cos square x हे cos square x ठेवायचं 1 upon cos चं sec square x करायचं हे आपण तिथे इंटिग्रेशनच्या वेळेला ठरवणार आहोत की कुठल्या तरी सिंपल होईल इंटिग्रेशन ती टर्म आपण किंवा ती आयडेंटिटी तिथे यूज करायची. So this is linear differential equation. Therefore, solution of this linear differential equation can be written as याचं सोल्युशन कसं लिहितो आपण y into integrating factor is equal to integration of q into integrating factor dx plus c. So हे या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे ह्या फॉर्मॅटमध्ये. आता त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. काय लागणार आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर लागणार आहे आणि नंतर हे इंटिग्रेशन वगैरे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. सो हिअर पी आणि क्यू काय आहेत ते आपल्याला कळले. त्याच्यावरून आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचं आहे पण इंटिग्रेटिंग फॅक्टरमध्ये इंटिग्रेशन ऑफ पी असतं. आता 1 अपॉन कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन घेण्याऐवजी सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन घेणं इझी आहे त्यामुळे आपण 1 अपॉन कॉसचं सेक करणार. हिअर पी इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स which is equal to आपण लिहिणार sec square x. सो इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स हे आधी कॅल्क्युलेट करून घेऊ मग इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेस टू असतं ना ते काय येतं ते बघू. सो ई रेस टू आधी इंटिग्रेशन पी डी एक्स विच इज इंटिग्रेशन ऑफ sec square x dx. मग सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन डायरेक्ट फॉर्म्युला आहे तर काय tan x प्लस सी तर प्लस सी इथे लिहिणार नाही कारण आपण ई रेस टू हे करणार. सो इंटिग्रेशन पी डी एक्स किती आलं tan x आलं. आता आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे तो बघायला. दॅट इम्प्लाइज इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स. हा तो फॉर्म्युला आहे इंटिग्रेटिंग फॅक्टरचा ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स. दॅट इम्प्लाइज आय एफ इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्सचा आन्सर आधी काढून ठेवला आहे ई रेस टू टॅन एक्स. त्याला आपण इक्वेशन 1 म्हणू. आता इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केली आहे. आता ह्या सोल्युशन मध्ये जर आपण ती सबस्टिट्यूट केली तर आपल्याला जे काय असेल तेवढं फक्त सिम्प्लिफाय करायचं राहील. therefore सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज काय असणार आहे y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज ई रेस टू टॅन एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन q मीन्स किती आहे tan x अपॉन cos square x. त्याचं पण cos square x ठेवायचं का सेक करायचं ते बघू आपण. cos square x इंटू ई रेस टू tan x आणि सगळ्याला प्लस c dx. आता लेफ्ट साइड बघितली तर सिंपल आहे y ई रेस टू tan x त्यामुळे ती तशीच ठेवूया आपण इथे. आणि राईट साइड जी आहे ती थोडीशी आपण इथे सिम्प्लिफाय करून त्याचा आन्सर काय येते ते बघूया. त्यासाठी कोणती मेथड इंटिग्रेशनची यूज करावी लागते काय आयडेंटिटीज यूज करायला लागतील थोडं सिम्प्लिफाय करायला लागेल कारण तशा बऱ्याच टर्म आहेत इंटिग्रेशनमध्ये तर त्या थोड्या सिम्प्लिफाय करून आपण इंटिग्रेशनचा आन्सर काय येते ते बघू. सो फक्त RHS कन्सिडर करूया कारण LHS तर सिंपल आहे. फक्त ही टर्म आपण कन्सिडर करू त्यापैकी आता tan अपॉन कॉस ठेवण्याऐवजी tan इंटू सेक स्क्वेअर करणं जास्त इझी होईल म्हणजे सबस्टिट्यूशन वगैरे यूज करते आपण काहीतरी त्याला I1 वगैरे असं म्हणूया. कन्सिडर I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan x अपॉन cos square x e raised to
tan x dx. ही सगळी टर्म सिम्प्लिफाय करून घेऊ आपण RHS, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन tan x इंटू हे sec स्क्वेअर x घ्यायचं. कारण tan आणि sec मध्ये आपल्याला रिलेशन माहिती की टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x आहे, त्यामुळे याच्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशनसाठी उपयोग येईल tan x dx. आता असंच जर डायरेक्ट सॉल्व्ह करायला गेलं तर 1 2 3 टर्म्स आहेत, म्हणजे u इंटू व्ही मध्ये सुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड होते. इथेच डायरेक्ट u v रूल अप्लाय करायला गेलं तर त्यामुळे, आणि आत्ता तरी काही तशा सॉरी आयडेंटिटी यूज करून आणखीन काही सिंपल होईल असं वाटत नाही, कारण सिंगल टर्म झाली तर डायरेक्ट फॉर्म्युला यूज करता येईल. 2 टर्म जरी राहिले तरी u v रूल अप्लाय करायला लागेल. पण e रेस टू टॅन, इथे पण टॅन दिसते आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक दिसतंय. असं जर सगळं रेडीमेड दिसत असेल तर सरळ सबस्टिट्यूशन तिथे जास्त इझी होईल, हे आपल्या लक्षात येईल. सबस्टिट्यूशन कशाला करायची हे पण महत्वाचं आहे. e रेस टू टॅन, त्यातल्या टॅनला जर सबस्टिट्यूशन केली तर टॅन आपण जाईल, म्हणजे टॅनला पण सिंपल व्हेरिएबल येईल आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, त्यामुळे सेक स्क्वेअर एक्स आणि dx पण dt मध्ये ऍब्सॉर्ब होऊन जाईल. त्यामुळे कम्प्लीट e रेस टूला नका सबस्टिट्यूशन करू, कारण मग ते dx मध्ये सगळं ऍब्सॉर्ब नाही होणार. त्यामुळे फक्त tan x ला सबस्टिट्यूशन करा. सो पुट tan x इज इक्वल टू t, दॅट इम्प्लाइज sec स्क्वेअर x dx इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला dt, म्हणजे ह्या सगळ्या टर्म dt मध्ये निघून जातील. सो इंटिग्रेशन I1 बिकम्स इंटिग्रेशन ऑफ tan x मीन्स t, हे सगळं dt मध्ये गेलं आणि e रेस टू टी dt. आता हे सिंपल झालं. जरी ह्याच्यात 2 टर्म्स असल्या आणि आता ह्या स्टेजला जरी UV रूल अप्लाय करायचा असला तरी ह्या 2 टर्मसाठी UV रूल अप्लाय करणं इझी आहे. आता LIATE प्रमाणे ते रिअरेंज करून घ्यायचं, पण इथे तसं आहे बघा, कारण अल्जेब्राईक आधी आणि एक्सपोनेन्शियल नंतर आहे, त्यामुळे ही ऑर्डर बरोबर आहे. आता UV रूल अप्लाय करूया इथे. सो UV रूल माहिती आहे, UV इंटिग्रेशन ऑफ UV dx इज इक्वल टू फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड आणि हे सगळ्याचं इंटिग्रेशन. सो हा रूल आपल्याला माहिती आहे, हा रूल पण इथे अप्लाय करूया. सिंपल आहे तसं. सो I1 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, दॅट इम्प्लाइज I1 इज इक्वल टू फर्स्ट मीन्स t इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, डेरिव्हेटिव्ह काय आहे t आहे, सॉरी विथ रिस्पेक्ट टू t आहे ना, इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड इज e रेस टू t. आता e रेस टू t वगैरे आल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह पण e रेस टू t असतं आणि इंटिग्रेशन पण e रेस टू t असतं, त्यामुळे ते थोडं सिंपल आहे इथे, विच इज इक्वल टू फर्स्ट म्हणजे t इंटू इंटिग्रेशन ऑफ e रेस टू t इज e रेस टू t मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ t किती येतं 1 विथ रिस्पेक्ट टू t आहे ना, त्यामुळे 1 अँड इंटिग्रेशन ऑफ e रेस टू t इज e रेस टू t dt विच इज इक्वल टू t e रेस टू t मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू e रेस टू t मीन्स e रेस टू t. e रेस टू t चे इंटिग्रेशन सिंपल तेच राहतं, e रेस टू t आणि प्लस c वगैरे, प्लस c1 काही म्हणा. त्यामुळे हे सिंपल झालं. पण अर्थात हे I1 आपण काढलं, पण ते सगळं t मध्ये दिसतंय, आपल्याला t मध्ये नको. I1 हे RHS आहे ना त्या इक्वेशनची, सो त्या इक्वेशनच्या RHS मध्ये सगळ्या x मध्ये व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे आपल्याला सगळे x मध्ये आणायला लागेल. त्यामुळे t कशाला सबस्टिट्यूट केलं होतं तर tan x ला केलं होतं. सो I1 दॅट इम्प्लाइज I1 इज इक्वल टू t मीन्स tan x e रेस टू tan x मायनस दिस e रेस टू tan x आणि प्लस c1. आता हे I1 काय घेतलं होतं तर त्या इक्वेशनची राईट साईड घेतली होती, ती सगळी आपण सिम्प्लिफाय केली. आता ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन, त्या इक्वेशनला इक्वेशन नंबर द्या 2 वगैरे असं, एक झाला इथे इक्वेशन 2 वगैरे म्हणा, आणि नाऊ इक्वेशन 2 बिकम्स, या I1 ची व्हॅल्यू दिली आहे, लेफ्ट साईड काय होती दॅट इम्प्लाइज y e रेस टू tan x, ही लेफ्ट साईड होती, विच इज इक्वल टू राईट साईड काय मिळाली tan x e रेस टू tan x मायनस e रेस टू tan x आणि सगळ्याला कॉमन प्लस c1 ते काही घेतलं तरी चालेल. आता याच्यातून e रेस टू tan x कॉमन येतोय आणि याच्यात e रेस टू tan x आहे, अर्थात याच्यातनं कॅन्सल नाही होणार, कारण हा जर कॉन्स्टंट असतं तर कॉन्स्टंट c मध्ये किती वेळा कॉन्स्टंट ऍब्सॉर्ब करून c1 c2 c3 असं करू शकता.
ई रेस टू टॅन एक्स मध्ये एक्स आहे, व्हेरिएबल आहे, त्यामुळे ते तसंच राहील. सो दॅट इम्प्लाइज वाय, फार त्यामुळे हे सगळे इकडे आणूया. वाय ई रेस टू टॅन एक्स मायनस टॅन एक्स ई रेस टू टॅन एक्स. हे आलेलं आहे, आन्सर आलेलं आहे ह्या स्टेजला, फक्त आपण थोडं अजून सिम्प्लिफाय करतो. मायनस ई रेस टू टॅन एक्स इज इक्वल टू सी. आता ह्याच्यातून कॉमन एक ई रेस टू टॅन एक्स घेता येईल, नाही घेतलं तरी चालेल, ह्या स्टेजला आन्सर ठेवलं तरी चालेल. टॅन एक्स इंटू ब्रॅकेट वाय मायनस टॅन एक्स मायनस 1 इज इक्वल टू सी. सो हे तुमचं आन्सर आलं किंवा हे आन्सर. तर दिस इज युअर आन्सर फॉर दिस डिफरन्शियल इक्वेशन. त्यामुळे जर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आलं तर सिम्पल आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर हा कन्सेप्ट लागतो आणि सोल्युशनचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे, वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता तो फॉर्मॅट लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर काय तो पी वरून आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावा लागतो. तो कॅल्क्युलेट करून तिथे सबस्टिट्यूट करायचा आणि ते सिम्प्लिफाय केले RHS की आपल्याला हे सोल्युशन इथे मिळतं.